फुलंब्री नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आनंदा किसन ढोके यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट भाजपात प्रवेश केला आहे। या अनपेक्षित उलटफेरीमुळे शिंदे शिवसेनेसमोर मोठी गोची निर्माण झाली असून नगराध्यक्षपदी पक्षाकडे उमेदवारच उरलेला नाही। या प्रकरणी निवडणूक निरीक्षक त्रिंबक तुपे, माजी जिल्हा प्रमुख रमेश पवार, चंद्रकांत जाधव आणि भास्कर गाडेकर यांनी अधिक माहिती दिली आहे, ती आपण बघूयात। एकंदरीत आज आपल्या पक्षाचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते त्यांनी आज तुमच्या पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपल्याकडे आज जे संख्याबळ आहे ते खूपच कमी राहिलेलं आहे। काय सांगाल याबाबत आपण? एक तर या फुलंब्री नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जवळजवळ 11 उमेदवारी अर्ज आम्ही भरले होते। त्यामध्ये नगराध्यक्षासाठी आनंदा ढोके यांचाही आम्ही फॉर्म भरला होता। फुलंब्री शहरामध्ये पहिल्यांदाच ही निवडणूक आम्ही धनुष्यबाण या चिन्हावर लढवत होतो। अनेक दिवसापासून आनंदा ढोके यांची नगराध्यक्षपद त्यांनी लढावं त्यांची मागणी पक्षाकडे होती। आम्ही सर्व आमच्या पक्षनेत्यांना विचारून त्यांना विश्वासात घेऊन आमचे सर्व निरीक्षक या ठिकाणी आहेत, सर्वांनी विचार करून आनंदा यांना नगराध्यक्षासाठी उमेदवारी दिली। पण एकंदरीत पाहता मागच्या 1-2 दिवसापासून अनेक दबाव त्यांच्यावर असल्याचं आम्हाला जाणवलं। यामध्ये त्यांच्या माध्यमातून विचारणा आम्हीही त्यांना केली, पण मला वाटतं सुरुवात त्यांची बिलकुल अशा पद्धतीने झाली होती की मी नगराध्यक्षासाठी योग्य उमेदवार आहे आणि मी निवडणूक लढणार आणि जिंकणार, म्हणून पक्षाने त्यावर विचार करून त्यांना उमेदवारी दिल्यानंतर मागच्या 2 दिवसामध्ये बरेचसे दडपण मला वाटतं त्यांच्यावर आले असावी। त्यांच्या काही खाजगी विषय या ठिकाणी होते, त्याला पण अडचण आणण्याचा प्रयत्न मला वाटतं भाजपाच्या माध्यमातून झाला आणि म्हणून एवढा दबाव त्यांच्यावर असताना आम्ही वारंवार त्यांना विचारणा केली, पण त्यातून काल परवापासून त्यांची मानसिकता ही नगर परिषदेची निवडणूक न लढवण्याची झाली होती। मला वाटतं यामध्ये एक मोठासा दबाव त्यांच्यावर होता आणि त्या दबावाच्या माध्यमातून अनेक अडचणींना सामोरं त्यांना जावं लागत होतं असं आम्हाला जाणवलं। आणि ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांची अनेक दिवसापासूनची मागणी होती या फुलंब्रीमध्ये आपण स्वतंत्र लढलं पाहिजे, नव्हे तर अनेक वर्षापासून आपण पक्ष संघटनेत काम करत असताना आम्हाला सुद्धा न्याय मिळावा आणि म्हणून आम्ही कार्यकर्त्यांची जी भावना होती आमच्या नेत्याकडे कळवल्यानंतर या ठिकाणी आम्ही धनुष्यबाणच्या माध्यमातून लढतोय। जरी नगराध्यक्ष यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असला तरी सुद्धा आमचे 5 उमेदवार या ठिकाणी ती निवडणूक आम्ही धनुष्यबाणावर लढणार आहोत आणि तीही ताकदीने लढणार आहोत। एकंदरीत त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की मी त्रासाला कंटाळून बाहेर पडलेलो आहे, तर काय म्हणाले याबाबत आपण? मला तर आपण तुमच्या माध्यमातून पहिल्यांदाच कळलं की त्यांना कुठला तरी पक्षाच्या माध्यमातून त्रास होतोय, म्हणून मला वाटतं त्यांची स्वतःचीच इच्छा होती लढण्याची। असता आमच्याकडे अजूनही 2 कॅन्डिडेट आजही म्हणजे तयार होती की ती नगराध्यक्ष पदाची उमेदवार होऊ शकत होती, लढणार होती, पण आनंदा ढोके यांचाच आग्रह होता की मला अनेक वर्षापासून संधी मिळाली नाही आणि या माध्यमातून मला वाटतं ही संधी मिळते आणि म्हणून मी नगराध्यक्षाची ही निवडणूक लढण्यास तयार आहे।